नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हेतू जर निर्मळ असेल, शुद्ध असेल, प्रामाणिक प्रयत्न असतील आणि मनस्वी इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य होऊ शकतो. एकीकडे आपण म्हणतो की सध्याचं राजकारण फारच बिघडले, रसातळाला गेले, काही चांगलं घडेल असं वाटत नाही आहे. पण त्याच वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी काही उदाहरणं आहेत की ज्या गावांकडे बघितल्यानंतर खरंच अजूनही चांगुलपणा आहे, अजूनही शाश्वत विकास घडू शकतो, यावरती विश्वास बसतो. मी आज आमच्या स्टुडिओमध्ये अशा एका मान्यवर व्यक्तीला बोलवलेलं आहे की ज्यांचं काम हे केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या गावाला विकासाच्या वाटेवर आणलेलं आहे, एकोपा एकी म्हणजे काय असते त्या गावानं दाखवलेलं आहे आणि शाश्वत विकासाच्या वाटेवर निरंतर वाटचाल सुरू आहे. असं गाव म्हणजे हिवरे बाजार. अहमदनगर म्हणजे सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाची ही सक्सेस स्टोरी आजवर अनेक चॅनेलनी, अनेक वर्तमानपत्रांनी दाखवलेली आहे आणि हिवरे बाजारला संपूर्ण देशाच्या, जगाच्या नकाशावरती ठळकपणानं समृद्ध करणारे हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार आज आपल्यासोबत आहेत. मी आपलं मनापासून स्वागत करतो. सुरुवातीला मला विचारायचं आहे की अनेकांना आजकाल राजकारणात जाण्याची इच्छा असते, हौस असते. जे नवसे गवसे कार्यकर्ते जरा काय झालं की आपली डिजिटल छबी झळकवतात आणि राजकारणात येण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरीकडं काही समंजस जाणते लोक आता म्हणतात की राजकारणात एवढं जाऊ नकोस, सगळ्यात बजबजपुरी, सगळ्यात खराब असं क्षेत्र कुठलं असेल तर ते राजकारण आहे. गेंड्याच्या कातडीच असल्याशिवाय राजकारणात तुम्ही टिकू शकत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला राजकारणात यावं असं का आणि कधी वाटलं? कारण तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही उत्तम क्रिकेटचे खेळाडू आहात, तुम्हाला अतिशय चांगल्या पगाराच्या नोकऱ्या चालून आलेल्या होत्या. असं असताना पुन्हा तुम्ही गावापासून दूर असताना पुन्हा हिवरे बाजारसारख्या गावात का आलात आणि सरपंच पदाची निवडणूक लढवावी असं का वाटलं? प्रथम क्लिअर करणं गरजेचं आहे. राजकारण हे वाईटनेस, पण राजकारणात समाज हिताचे निर्णय झाले नाही किंवा समाज हिताला बाधा आणणारे निर्णय झाले की आपण म्हणतो राजकारण वाईट आहे. कारण राजकारणामुळेच आज 75वा अमृतकाल आपण साजरा करत आहोत. खरं आहे. एक काळी राजकीय नेतृत्व हे समाजाशी जोडलेलं होतं, समस्यांशी जोडलेलं होतं. त्या काळी निसर्ग संपन्न आपण होतो आणि फारसं पिण्याचं पाणी ह्या काही गोष्टी आकर्षण नव्हतं. परंतु आजकालची जी परिस्थिती आहे, आपण थोडक्यामध्ये टेस्ट क्रिकेट होतं पूर्वी, त्याला पेशन्स लागायचे, त्याला तुमचं डाएट, तुमची एकाग्रता, या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता 2020 क्रिकेट आलं आहे, म्हणजे ग्लॅमरस, झटपट, ग्लॅमर आणि पैसा. आणि नेमकी आज झालं का पूर्वी जी लोक राजकारणात होती हे कौटुंबिकदृष्ट्या अडचणीत असायची पण तत्वनिष्ठ होती. पण ते नीती आणि मूल्यांच्या बैठकीवर बसलेले होते. ते पहिल्यांदा देशाचा विचार करायचे, निसर्गाचा विचार करायचे, गावाचा विचार करायचे, समस्यांचा विचार करायचे. कुठलं संकट आलं तर एकत्र येऊन सर्व, राजकारण नाही, जात नाही, पात नाही, भेद नाही, उच्च नीच भाव नाही, समस्याला सामोरं जायचं. त्यामुळं गावं स्वावलंबी होती, कारण त्यावेळे माणसं शिकलेली नव्हती आणि पैसाही नव्हता व्यवहारात. पण मग अशा कोणत्या राजकारण्यांचा तुमच्यावर प्रभाव होता का? नाही, आता आपण पाहतो स्वातंत्र्याचं आंदोलन जे झालं ते शाळा आणि महाविद्यालय, म्हणजे 14 वर्षाचा शिरीष कुमार तिरंगा खाली पडू नये म्हणून छातीवर गोळ्या घेत होता. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशफाकुल्ला खान ही जी नावं आज आपण चर्चितो, एक काळी शाळा आणि महाविद्यालयातली तरुण होती. त्यांच्या घरच्यांनी त्यांना अडवलं नाही. कुठं आहेत? स्वातंत्र्य आंदोलनामध्ये. त्यावेळेस जे पुढं महात्मा गांधी, ही मोठी नावं पुढं होती, नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि हा राजकारणातला चळवळीचा आदर्श घेऊन तरुण मुलं राजकारणात येत होती. कारण त्यावेळेस राष्ट्र निर्माण आणि ग्राम निर्माण ही एक प्रामाणिक भावना होती. एक्झॅक्टली. म्हणून मी तुम्हाला विचारलं आता तुम्ही राजकारणात येण्यामागचं असं काय कारण? म्हणून मी 89ला सरपंच व्हायचं कारण नाही की हिवरे बाजार तसं एक दुष्काळी गाव, 200-300 मिलीमीटर पाऊस पडतो. कधी काही दुष्काळी होतो. हो, कधी काळी. आता पाण्याच्या बद्दल स्वयंपूर्ण झालेलं आहे. स्वयंपूर्ण.
म्हणून 72चा दुष्काळ पडला, रोजगार हमी योजना आली 76, 82, 10 वर्षात 3 दुष्काळ पडले 72 ते 82. आणि ज्या गावाला एक काळी कुस्ती क्षेत्रातील प्रति कोल्हापूर म्हणून आमच्या गावाची ओळख होती. बर. सलग 10-10, 12-12 वर्ष राज्य स्तरावर सुवर्ण पदक मिळवलेले पैलवान गावामध्ये होते. बर. आणि एक असं व्यायाम करणं एक आदर्श होता. कारण आपण पाहतो की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कुस्तीला लाल मातीने दिशा दिली का जे छत्रपती शिवराय आणि पुढे छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोल्हापूर. आणि मग पुढे जाऊन ज्यावेळी दुष्काळ पडले आणि पहिल्यांदा लोक गाव सोडून पळायला लागली गाव, मग व्यसनं आले, बाकीच्या गोष्टी आल्या, गाव इतकं बघडलं, टोकाला गेलं की अगदी एका दारूच्या बाटली लग्नापर्यंत गाव गेला. बापरे. आणि मग 89ला मी 4थीपर्यंत गावात शिकलो. 75, 76, 78 पर्यंत गावाचा निसर्ग पाहिला होता. हिरवेगार डोंगर होते, झऱ्याचं पाणी एप्रिल मे मध्ये प्यायला मिळायचं. मे महिन्यात विहिरीमध्ये डुबकी मारायला मिळायची. शेती पावसावरच होती. म्हणजे इतकं समृद्ध गाव होतं कधी काही. कधी काळ. पण मग तेच गाव नंतर बिघडलं म्हणजे दुष्काळ, रोजगार हमीचे कामं, त्यात झालेले गैरसमज, त्यातून आलेली दारू, मग घराघरात व्यसनं, आणि यामुळे बिघडून पार एकदम टोकाला गेलेलं गाव. अक्षरशः मुलं दारू आणायची शाळेत आणि गुरुजीन शिक्षक एकत्र बसून गावकरी दारू प्यायचे. बापरे, इतकी भीषण टोकाला गेलं. पण एक आहे, तीच माणसं सगळी एकत्र आली. तुम्ही आणलं एकत्र. हा. पण मग तुम्ही राजकारणात मेन मुळात निवडणूक लढवावी असं का वाटलं, माझा मूळ प्रश्न. नाही, मूळ प्रश्न हाच आहे की ज्यावेळी मी 12वी सायन्सलाच असताना राज्य शालेय क्रिकेटच्या कॅम्पला निवड झाली. मग थोडं कॅम्पला जाणं पसंत केलं, प्रॅक्टिकल सोडलं. पुढे जाऊन मी कॉमर्स जॉईन केलं. मग पुणे विद्यापीठातून मला ऑल इंडिया खेळायला मिळालं, मुंबई पुण्यात खेळायला मिळालं, चांगले जॉब पण हातात आले होते. पण अपघाताने जायचं की नोव्हेंबर 89ला ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती. हिवरे बाजार. हा. आणि सर्वात जास्त महिला आणि तरुण मुलं हातबल होती की काहीतरी कारण आहे. तर गावात खूप कारण 83-84 साली भांडण झाले ते काही टोकाचे. अच्छा. मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या मुद्द्यावर ते बिनविरोध झाला. पण कोणीतरी दुसरा सरपंच करायचा असं होतं. आणि मग गावात वाद पुन्हा असे झाले, मी सरपंच होत असेल तर थांबतंय, नाही तर मग नाही ऐकणार. मग पुन्हा दुसरा संघर्ष सुरू झाला. आणि मग गावातले वाद मिटतायत म्हणून मला सरपंच व्हावं लागलं. म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्यावेळेचे लोकनियुक्त सरपंच. लोकनियुक्त त्यावेळेचे, बरोबर. आणि त्यावेळी आई मात्र 8 दिवस माहेर गेली होती. का? कारण आमच्या बहिणीचं लग्न पाहुण्यांकडे करावं लागलं होतं. का लग्न घरात कोणाचं आलं की पाहुण्यांचं स्वागत गावठी दारूच्या हांड्याने केले जायचं, वेश इतकं. आणि मग म्हटलं यार भाऊ, त्यावेळी असं काही मॉडेल गाव असं काही विषय नव्हता. मग तू शिकलाय, तुझं स्वतःचं आयुष्य बघ, या गावाच्या झंझटीत पडू नकोस. पण त्यावेळेस काय घडलं माहीत नाही. तर मुलं, ज्येष्ठ नागरिक, आणि मी आईला समजून सांगितलं की एक थोडे दिवस सांभाळ आणि मग मी सोडून जाईल माझी नोकरी आलं की. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी सरपंच झालो, पुन्हा 2 महिने आलो नाही. पण 26 जानेवारी 90ला गावात आलो झेंडावंदन करण्यासाठी. कारण कॉलेज आणि क्रिकेटमुळे बाहेर होतो. आई वडील शेती गावामध्ये असायची. आणि मग पुन्हा गावी आलो आणि झेंडावंदनाच्या दिवशी संपूर्ण गाव ग्रामसभेत होतं. आणि लोकांनी मग प्रश्न मांडायला सुरुवात केली. कोणी सांगितलं रस्ता नाही, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, वीज नाही, मंदिर पडलेलं आहे, ग्रामपंचायत पडलेली आहे, शाळा पाऊस आला की सुट्टी द्यावी लागते, दगड मातीचे घरं, प्रचंड गरिबी, व्यसनं. मग काहीतरी मग एवढी मोठी लिस्ट पाहिली समस्यांची. मग थोडा गडबडलो. अरे म्हटलं असं आता कुठं करू शकतो. बरोबर. पण एक जाणवलं, एक काळी गाव शाळेत असताना पाहिलं की प्रत्येक सीझनची फळं गावात खायला मिळायची. आंबे आले का आंबे, जांभळं, करवंद, पुन्हा बोरं. आणि एक एप्रिल महिन्यात सुद्धा झऱ्याची ओढ्याला वाळू बाजूला केली, झऱ्याचं पाणी प्यायचं. ओढ्यामध्ये मासे आणि खेकडं पाहायला मिळायचे. मे महिन्यात विहिरीत पोहता यायचं. आणि आमच्याकडे घरी मोसंबीची बाग होती, ज्या बागेत या देशातले सगळे मल्ल येऊन गेले. अगदी दीनानाथ भैयापासून मारुती मानेंपासून जे हिंद केसरी होती. आणि त्यावेळेस एक समृद्ध गाव पाहिलं होतं, विचाराने, निसर्गाने आणि नैसर्गिक साधनाने. आणि मग ते पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की थोडंसं थांबू आणि काहीतरी करू.
मग मी ग्रामसेवकांना विचारलं की आपल्याकडे पैसे किती आहेत. ते म्हणले एक 14,000 आहेत. मग आपल्या शाळा दुरुस्त करता येईल का. कारण माझ्या डोक्यात पहिलं होतं, ज्या शाळेत आपण शिकलो, जे समस्या आपल्याला आल्या, शनिवारी शेण आणायचं गाईचं आणि मुलींनी शेण सारव करून घ्यायचं, मग हा त्रास नको. आणि मग आपल्याला पहिलं शाळा, पण ते म्हणजे रिपेअरिंगला पैसे वाढत नाही. ज्या व्यायाम शाळेत आम्ही खेळलो होतो ते सगळे पाणी आलं की गळं की असं. ज्या मारुतीच्या मंदिरात एक काळी चांगलं भजन कीर्तन चालायचं, तिथे मात्र पूर्ण वाताहत झाली होती, काहीच नव्हतं, एकदम ओसाड पडलेला. आणि ग्रामपंचायत कार्यालय तर अस्तित्वातच राहिलेलं नव्हतं. ग्रामसेवकाच्या पिशवीत दप्तर असं. मग म्हटलं आपण पहिल्यांदा याचं काहीतरी एखादं काम रिपेअरिंगपासून करता येणार. मग म्हटलं काय काम घेऊ शकतो. काही नाही, आपण जर खड्डे खोदून झाडं लावले तर ते काम आपल्याला करता येईल. आणि मग कल्पना डोक्यात आली की श्रमदानामधून 1,000 खड्डे खोदायचे आणि त्यात 1,000 चिंचे झाडं लावायची. कारण असं होतं की गावात दिवाबत्ती करायला, बल्ब लावायला एवढं सुद्धा उत्पन्न ग्रामपंचायत नव्हतं. बापरे. 16-17 700-800 रुपये उत्पन्न होतं. किती लोकसंख्या होती त्यावेळी. 1100 असेल, 1100. हा. आणि आता माझ्यामध्ये 1,500 ते 2,000 1600-1700. बर. आणि मग ते पाहिलं आणि मग मी अनाऊन्स केला, ठीक आहे आपण सगळ्या समस्या सांगितल्यात, पण याचं एक उत्तर द्यायचं तर तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. आहेत का श्रमदान करायला तयार. म्हणजे हो करायला तयार. म्हणजे ज्यांनी समस्या मांडल्या त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांच्या श्रमदानातून गावाचं परिवर्तन केलं. करेक्ट. पण मला सांगा, त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीनं हिवरे बाजारला एक आदर्श गाव करावं, आपली ग्रामपंचायत राज्यात किंवा देशात आदर्श व्हावी, असे काही विचार आले होते का. आणि ते कुठनं आले होते. नाही, त्याला एक घटना घडली होती. आंतर महाविद्यालयीन क्रिकेटच्या मॅचेस चालू होत्या आमच्या. बर. आणि मी नगरला एक सारडा कॉलेज आहे, त्या कॉलेजवर आमची सारडा कॉलेज आणि आर्ट्स कॉमर्स कॉलेज, का जे 4थ्या छत्रपती शिवरायांचं बलिदान ज्या जागेवर झालं, तिथे छत्रपती शाहू महाराजांनी शाहू बोर्डिंग केली होती. आणि त्या शाळेचा मी विद्यार्थी, कॉलेजचा विद्यार्थी. अच्छा. आणि तिथं मॅच चालू असताना, मॅच संपले, कॅन्टीनमध्ये चहा पित होतो आणि रोड क्रॉस करून सिव्हिल हॉस्पिटल आहे नगरचं. आणि गावाकडली काही माणसं दिसली आणि तिथे चहा घ्यायला म्हणून तिथं कॅन्टीनमध्ये. अच्छा. आणि मग त्यांच्याकडून मला कळालं की गावात दारू पिऊन खूप भांडणं झाली आणि एखादी 2 माणसं नक्की मेली असतील, इतके दगड आणि हे सगळं झालं. आणि मग थोडं गडबडलं, म्हणजे कुठं आहे ते का हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये गेलो भेटायला म्हणून. आणि तिथं पाहिलं तर पोलीस बंदोबस्त आला, मी आत लटकून पडलो. मग पहाटे 5 वाजता माझी सुटका झाली. कारण एक घटना त्यावेळेस दुर्दैवी सोडवायला गेल्या व्यक्तीचा पडून मृत्यू झाला. आणि त्यातून ते पाहिलं वातावरण, हे कधी पाहिलेलं नव्हतं की ज्या गावात समृद्ध आणि चांगल्याच गोष्टी पाहिल्या. गावाची कुस्तीची परंपरा, भजनाची परंपरा, क्रांतिसिंह नाना पाटील येऊन आमच्या बागेत राहून गेलेले होते मोसंबीच्या बागेत. म्हणजे असं एक सगळं. आणि नंतर एकदम या टोकाचं काम पाहिलं आणि मग असं वाटलं की अरे खूपच वाईट. तो एक प्रसंग डोक्यात होता. आणि सरपंच झाल्यावर 26 जानेवारीचं भाषण करताना ते लक्षात आलं की आता आपल्याला एक संधी आहे की हे गाव पुन्हा पूर्वीसारखं विचारात करायचं. का जे एक काळी एकत्र होती कुस्तीच्या काळात, नंतर भांडली व्यसनामुळं, हे व्यसनं बंद करून ह्या गावाला पुन्हा समृद्ध करायची कल्पना तिथे जन्माला आली. आणि त्या घटनेमुळं. पण काय होतं की आजकाल सरपंच असू देत, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, कोणी असू दे, गावचा विकास म्हणलं की सर्वप्रथम येतं ते म्हणजे भौतिक सुविधा निर्माण करायच्या. त्या असल्याच पाहिजेत. हे रस्ते, गटर, लाईट, पाणी, स्वच्छता, आरोग्याच्या सुविधा, या सगळ्या विकासाच्या मूलभूत संकल्पना असल्याच पाहिजेत. पण तुम्ही शाश्वत विकासाला खऱ्या अर्थानं न्याय दिलात. म्हणजे गाव पाण्याच्या दृष्टीनं स्वयंपूर्ण कसं होईल, ते पर्यावरणपूरक कसं असेल, त्याच्यामध्ये गरिबी कशा अर्थानं दूर होत जाईल. म्हणजे आज हिवरे बाजारमध्ये एकही माणूस दारिद्र्य रेषेखालील नाही. हा संपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी काय जादू केली. नाही, हा बदल घडवून आणण्यासाठी पहिल्यांदा ठरवलं, हे जर करायचं असेल पुन्हा पूर्वीसारखं समृद्ध गाव, गावातला रानमेवा निर्माण करणं. माझ्या डोक्यात सर्वात मोठी आवड हिरवगार म्हणजे वृक्षारोपण करणं. अच्छा. सिमेंट मला कधीच आवडलं नाही फारसं. बर. मग आपण पहिलं ठरवलं का हे सगळं करायचं असेल तर हे माणसं समृद्ध झाली पाहिजे विचाराने.
बरोबर. मग त्यातून पहिलं काम आम्ही केलं, पहिला अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. बर. कारण त्यातून एक पहिलं प्रवचन मी केलं होतं, तुकोबरायांचं, ज्ञानोबा तुकोबा या आपली महाराष्ट्राची वारकरी परंपरा, आणि याच्यामध्ये छत्रपती शिवरायांपासून छत्रपती शाहू महाराज किंवा मग आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब, एक परंपरा पाहिली तर एक वेगळ्या प्रकारचा विचार तेथे होता. आणि लोक एकत्र कुठे येतात? अखंड हरिनाम सप्ताहामध्ये. मग तिथे भेदभाव बाजूला ठेवून मग तिथे आम्ही पहिला अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला आणि वृक्षवल्ली आम्हास्वर हे पहिलं प्रवचन मी केलं होतं. वा. आणि मग त्या बैठकीमध्ये सुरुवात केली आम्ही. आणि पूर्वी सप्ताह असा असायचं का टाळ वाजून संपलं, दारू गांजा हे सगळं. आणि मग तिथे तेवढं बंद केलं आणि तो 1 दिवसाचा सप्ताह असायचा, एकच कीर्तन फक्त. बर. आणि 7 दिवस वीणा वाजवून 6 दिवस. आणि मग त्यातून ते काम करताना एक अभ्यास केला आणि ते 1000 जे खड्डे आम्ही खोदले त्याची केसरीला बातमी आलेली होती 28 जानेवारी 1990ला. आजही तो फोटो आणि ते, आणि बरोबर 35 वर्षापूर्वी कालच्या 26 जानेवारीला त्याच जागेवर झाड लावून आम्ही फोटो काढला. 90ची बातमी आणि आत्ताची बातमी शेजारी लावली. कारण असं होतं की 1000 खड्डे खोदून 14,000त 5 मंदिरं निर्माण करायची होती आम्हाला. 14,000 रुपयांमध्ये. पहा, मग ते 1000 खड्डे खोदले, 50 लोकांच्या नावे त्याचं पेमेंट केलं, रोजगार हमीचं, आणि पेमेंट करून आलेले 14,000 ते गावात जमा केले आम्ही. बर. आणि चिंचेची 1000 झाडं लावली होती. कदाचित ते त्यावेळी जगले असे, हा लाखभराचं का होईना आम्हाला उत्पन्न मिळालं असं. पण पहिला प्रयोग आणि पहिलंच अपयश तिथे आला. कारण त्यावेळेस गरिबी होती, शेळ्या मेंढ्या सगळं होतं. कंपाऊंड केलं लोकांचं. त्यावेळेस मोकड जनावर. जानेवारी संपला की आमचा विषय शेताचा शून्य असायचा. मग दिवसभर झाडाखाली पत्त्या खेळणं आणि मोकाट गोरं फिरून येणं. त्यावेळेस सगळं जंगल उद्ध्वस्त झालेलं होतं. डोंगरात जो मोगरा होता तोही संपलेला होता. आणि मग ते पाहिलेलं होतं. मग ते काम केलं आणि त्या 14,000त आम्ही पहिल्यांदा प्राथमिक शाळा दुरुस्त केली. आजही त्याचा फोटो आहे. दुसरं मंदिर व्यायाम मंदिर ते दुरुस्त केलं. तिसरं मंदिर मारुती मंदिर ते दुरुस्त केलं. आणि चौथं ग्रामविकासाचं मंदिर म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय. त्या 14,000 ते 4 मंदिरं दुरुस्त केले. आणि त्यात 5वं मंदिर उभं करायचो आम्हाला, वन मंदिर. दुर्दैवाने ते वन मंदिर फेल गेला. कारण लोकांना तिथे विरोध पहिला मला झाला की आमच्या शेळ्यांनी जायचं कुठं. अच्छा. मग लोकांनी कुंपण काढलं, चुली जाळलं, एकही झाड ठेवलं नाही. अरे बाप. आणि मग 14,000त 5 मंदिरं. आणि मग ते 5वं मंदिर 35 वर्षानंतर आता उभं केलं. एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी. त्याला आधी कंपाऊंड केलं, लेवल केली, खड्डे खोदले, आणि आता 100 प्रजातीचे 300 झाडं आम्ही तिथे लावलेली आहेत. वा. आणि म्हणून हे काम केलं. आणि त्यात जेवढे 4 कामं आमची झाली, प्राथमिक शाळा रिपेअर झाली, व्यायामशाळा झाली, आणि मग पुन्हा प्राथमिक शाळेचा दर्जा उंचावला, व्यायामशाळेत मुलं जायला लागली, ग्रामपंचायतला कारभार सुरू झाला, मारुतीच्या मंदिरात भजन कीर्तन सुरू झालं. शेवटी हे माणसं बांधणीचं काम आहे. पहिल्यांदा मनोबल वाढवलं लोकांचं, संस्कार दिले, आणि मग त्यांच्या हातून पुढचं काम की आता मग त्यांना खूप फिरवलं मी. ज्या गावामध्ये राज्यात खूप चांगली कामं झाली जलसंधारणाची, पुढे पीक नियोजन पाणी नियोजन केलं नाही, आणि तिथं पुन्हा टँकर आले पिणं, हे लोकांना फिरून नेऊन दाखवलं की यांचा शेवट आहे आणि आपला सुरुवात आहे. आणि यांचं शेवटाचं कारण की पाणी अडवलं परंतु पाणी व्यवस्थापन पीक व्यवस्थापन केलं नाही, त्यामुळे ते पुन्हा मूळ स्थितीत आले. मग आपली सुरुवात उलटी करायची. पहिल्यांदा पीक काय घ्यायचं पाण्यावर ते ठरवू, बोरवेल घ्यायचा नाही. दुसरा विषय ऊस डाळिंब द्राक्षासारखी जास्त पाणी ज्याला 12 महिने लागतं ही पिकं बंद केली, आणि सिजनेबल पीक. आणि सिजनेबल घेतल्यामुळे का होतं, जेवढं पाणी आणि पाण्याचा ताळेबंद 1995 सालापासून ठेवला. म्हणून ग्रामपंचायतीतून हे काम सुरू केल्यावर मग एक एक काम होत गेला. आणि मग थोडंसं घरच्यांना वाटलं चला काहीतरी चाललंय, आणि मग मी थोडा नोकरीकडून ग्राउंडवरून थोडा इकडं आवड निर्माण झाली. आणि इतका सहभाग वाढला की गावात एक आवाज दिला का 400-500 लोक श्रमदानाला यायचे.
कधी सकाळी 8 वाजता सुरुवात झालं की रात्री 8 कधी वाजायचे समजत नव्हतं. पण पवार साहेब, मगाशी तुम्ही बोलताना एक अतिशय महत्त्वाचं वाक्य बोललात, ते म्हणजे समृद्धी, विचारांची समृद्धी, मानसिक समृद्धी. आपल्याकडं काय आहे की आपल्याकडं इतकं राजकारण लोकांच्या मनात भिनलेलं आहे, अंगात भिनलेलं आहे की हा कोण सांगतोय. कारण पक्ष, गट, तट, गाव म्हटले की पुन्हा त्यामध्ये गावातलं राजकारण आणखीन वेगळं असतं. अशा वेळेला तुम्ही जे सांगताय ते लोकांच्या पचनी कसं पडलं, त्यांनी स्वीकारलं कसं, हा कोण सांगणार आम्हाला, असा तुम्हाला कधी विरोध झाला नाही का? म्हणजे आजकालच्या राजकारण्यांसमोर विरोध झाला मला पहिला 90 ते 92, 93, 94 पर्यंत खूप जोरात काम सुरू केलं आम्ही. आणि 95ला विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली होती. आणि त्यावेळेस अगोदर, कारण 92लाच मी कुठल्याही ऑफिसमध्ये गेलो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, की त्याने म्हणायचं तुमच्या जिल्हा परिषद सदस्यांचं पत्र आणा किंवा आमदारांचं पत्र आणा किंवा पंचायत समिती सदस्य, त्यांच्या गेलो, त्यांचं होते, कालच त्यांना दिलं पत्र मी, पुढच्या वेळेस पाहू. आणि मग त्यावेळेस निवडणुका लागल्या आणि मग आम्ही अपक्ष पंचायत समितीची निवडणूक लढवली. आणि अवघ्या 1000 रुपयात पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलो. शाळा आणि महाविद्यालयातल्या मुलामुलींनी माझं इलेक्शन केलं होतं. सगळं गाव बाहेर पडलं होतं. एकही मत गावात विरोधात गेलं नाही. पण मग ही जादू कशी साधली तुम्हाला की एक गाव केलं, एकत्र कसं केलं? एक गाव केलं. आणि जेव्हा गावात कामाचे रिझल्ट आले, कारण तेवढं गरिबी होती. आणि गरिबी असल्यावर काय होतं, माणूस दुसऱ्याचं ऐकून घेतो, समस्या असतात. आणि मग गरिबीत हे केलं, लोकांना जाणीव होती का रे सरपंचमुळे आपलं गाव खूप छान झालं, कायमचे भांडणं मिटले, वाद मिटले, मुलांचं शिक्षणाची चांगली सोय झाली. आणि सरपंचांचा स्वतःचा काही स्वार्थ नाही, स्वार्थ नाही, हे काही करत नाही. कारण मी एक ठरवून टाकलं होतं कुठलंही, आणि मी गावामध्येच राहतो. आणि माझी मुलगा आणि मुलगी दोघंही 10वीपर्यंत शिकले. मुलाने BSc ॲग्री केलं, मुलीने MSc एन्व्हायरमेंट केलं. दोघंही 10वीपर्यंत गावात शिकले. ज्या दिवशी आता स्वच्छ अभियान आत्ता चाललंय, आम्ही 92 साली शौचालय बांधलेत गावात. आणि 50% लोकांनी वापरले नाही. मग आम्ही अंगणवाडीपासून सुरू केलं. प्रत्येक वर्गाला 1 दिवस असतो टॉयलेट क्लीन करायचं. त्यामुळे मुलांना तिथे सवय लागली आणि ते गाव स्वच्छ ठेवायला लागले, घर स्वच्छ ठेवायला लागलं. आणि पालकांना, विशेष करून महिला पालकांकडे मी जास्त लक्ष दिला. आणि महिला पालकांना ते जाणीव की मुलांचे व्यसन आहे आणि नाही सरपंच चांगला. आणि खूप सहली, लोकांना खूप फिरवलं मी. एखादं माती नालावणचं काम चालू आहे का, त्या कामावर दगडाचं पिचिंग असं, ते करायचं झालं काही श्रमदानातून करायचं. 10-20 जणांच्या नावावर पेमेंट करायचे आणि ते पैसे सहलीला वापरायचे. त्यामुळे लोक जेवढे फिरले ना, तेवढं बाहेर काय आहे, आपल्याकडं काय आहे. आजही मी इथे आलो ना, 4 शेतकरी माझ्या गाडीत आहेत आज कोल्हापूर प्रदर्शन पाहायला. मग एक एक्सपोजर लोकांना मिळालं. आपण म्हणतो केल्याने देशाटन, जेवढं फिरू तेवढं व्हिजन येतं. आणि मग आपल्याला कळतं आहे, पण जे गावात आहे त्यांना कळत नाही ना. गाव हेच त्यांना जग वाटतं, त्या डबक्यातल्या बेडकासारखं. आणि म्हणून यांना सगळ्यात अवघड माझं नेहमीच आहे की पैसाही आमच्या विकासाची समस्या नाही, विकासाची मानसिकता ही सगळ्यात मोठी समस्या. की पैसे आलेत, मग सरपंचाला किती मिळणार आहेत, मग मला नाही ना, मग गावालाही नाही. ही जी मानसिकता, यातून मग 95 साली मला आग्रह झाला विधानसभेत जाण्यासाठी. चांगली संधी आली होती आणि तयारी, कारण राजकारण तोपर्यंत डोक्यात होतं. आणि करायला लागलो पुढं हे सगळं, कारण एका आघाडीत तुम्ही निवडून आलो होतो. आणि त्यावेळी आमचे खासदार होते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील. मग त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं का तू तयारी कर. आणि मिळालं. कारण जे गाव एका तालुक्यानं होतं, यशवंतराव गडाख साहेब नेवास, ते म्हणले मी तिथे मदत करील. आणि जे आज आमदार आहेत आमचे, 4 टर्म झाले, शिवाजीराव कडील त्यावेळी सरपंच होते, मग ते माझ्याकडे आले. ते म्हणले ते साहेबांनी बोलवलं. पण त्यावेळी राजकारणाची चर्चा सुरू झाली आणि एक उभं राहिलेल्या गावात पोलीस पाटलाच्या नेमणूक करून बाहेरचं राजकारण आलं आणि वाद सुरू झाले गावात. आणि मग पाहिलं मी 68 किलोचा 56 किलो झालो. एवढं काम चांगलं केलं, गावात पुन्हा दारू भांडणं व्हायला लागले. पण एक ठरवलं होतं, भांडण करून गावाची 90% लोक बरोबर होती, 10%त गडबड होती. पण तरी म्हणलं 10%ला सुद्धा दुखवायचं नाही, वाद न घालता. आणि मग आम्ही निर्णय घेतला 95ला, यानंतर कुठल्याही पक्षीय राजकारण करायचं नाही. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही स्वतःचं राजकीय करिअरवरती पाणी सोडलं की मला कुठल्याही राजकीय पक्षातनं आमदारकी नको, खासदारकी नको. सर्वांना माहिती आहे, आजही सगळ्या आग्रह होतात. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं राजकारण वाईट नसतं,
पण आपण एक बाजू धरली की गावात आपल्या विरोधात 4 बाजू जातात. मग एक आपला हा म्हणणारा आला का 4 नाही म्हणणारे येतात. हो. कारण मग राजकीय शिक्का आणि मग गाव. कारण हे आहे, आता काल गावात 700 ते 800 लोक होते. आठवड्याला एकतर फॉरेन डेलिगेशन असतं गाव बघण्यासाठी. गाव बघायला. कॉलेजचे मुलं असतात, सरपंच असतात, NGOचे लोक असतात आणि एवढी गर्दी प्रशासकीय. आता परवा दिवशी जे नव्याने MPSCतून टाउन प्लॅनर राज्यासाठी निवडले, त्या ट्रेनिंग चालू आहे शेतात. ते व्हिजिटला आहे की हिवरे बाजारचं प्लॅनिंग कसं आहे. कारण आमच्याकडे आखीव रस्ते आहेत. हो. कॉन्क्रीट रस्ता 22 वर्ष झालं खराब झाला नाही. डांबराचा रस्ता 16 वर्ष खड्डा पडला नाही. आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे केलं आहे ते लाईन आणि लेंथ वळंब्यामध्ये म्हणजे कमी पडलं. आता आम्ही प्रवेशद्वार केलेलं आहे हिवरे बाजारच्या गुलामगिरी मुक्तीचा अमृत महोत्सवी प्रवेशद्वार. हो. आता पंतप्रधान मोदींनी जी काही संकल्पना मांडली तुम्ही ऑलरेडी ती इम्प्लिमेंट केलेली आहे. केलं 19लाच केलं आपण ते. बरं. मग ते असं की हागणदारी, मच्छरमुक्त गाव, टपरीमुक्त गाव, पुतळामुक्त गाव, गरिबीमुक्त गाव, होल्डिंग मुक्त गाव आणि त्याचं प्रवेशद्वार म्हणजे महाराष्ट्राचे जे किल्ले आहेत त्या किल्ल्याचं डिझाईन. बाहेरून किल्ला आहे आणि आतमधून एका बाजूने मारुती, राम, लक्ष्मण, सीता, विठ्ठल, रुक्मिणी, ज्ञानोबा, तुकोबा आणि दुसऱ्या बाजूने शाहू फुले आंबेडकर लायब्ररी केली. क्या बात आहे. सिंधबादच्या सफरींच्या जशा कहाण्या ऐकल्यानंतर आपल्याला सुरस वाटतात ना, तशी ही सध्याच्या काळातली सुरस पण सत्य अशी कहाणी हिवरे बाजारची आहे. ज्या गावामध्ये एकही मच्छर डास नाही, तिथे घरोघरी शौचालयांचा वापर केला जातो. अतिशय उत्तम अशी तिथली सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची यादी सांगितली. अतिशय उत्तम दर्जाचे रस्ते आहेत, खड्डेमुक्त रस्ते आहेत. त्याचबरोबर हे गाव पाण्याच्या दृष्टीनं स्वयंपूर्ण बनलेलं आहे. कधी काही हिवरे बाजार म्हणजे दुष्काळग्रस्त भागातलं गाव असं होतं. कधी काही या गावाला व्यसनांनी पोखरलं होतं. पण आज हिवरे बाजारची ही सक्सेस स्टोरी पोपटराव पवार यांच्यामुळे घडलेली आहे. अर्थात ते आजही सांगतात की मी सगळ्यांना एकत्र घेतलं. पण मला अजूनही प्रश्न तोच पडतो की हे सगळ्यांना एकत्र करताना तुम्हाला कोणी विरोध कधी केला नाही? कारण जर विरोध कोणी करत असेल तर त्याला तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं जाता? आम्ही विरोध केला की ते विरोधाचं कारण शोधायचं. अच्छा. आणि त्याचं शहानिशा करायची. कारण जेवढे प्रश्न लोक विचारतील त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर प्रश्न कमी होतात आणि उत्तर दिलं नाही की प्रश्न वाढतात. आणि आमचा प्रत्येक निर्णय हा ग्रामसभेत आहे. आणि तुमचं उत्तर हे प्रामाणिक असतं, निस्वार्थी असतं सर्वांच्या समोर. कारण आम्ही दर महिन्याचा हिशोब खर्चाचा गावात ठेवतो. माहितीचा अधिकार हा झालाय. आम्ही 94 सालापासून ते सुरू केलं. ज्यावेळेला माझ्यावर अविश्वास चर्चा सुरू झाली त्यावेळेला लक्षात आलं काहीतरी गैरसमज होतो. कारण अरे आपल्या गावाला काल 1 लाख रुपये आले. त्या म्हणतात नाही रे सरपंच म्हणले 75,000. अरे 25 खाल्ले त्याने पण त्याच्या पाठीमागे. आणि मग लक्षात आलं की जे लोक आपल्या निर्णय प्रक्रियेत नसतात त्यांना गावात काय झालं त्यांना चुकीचं सांगितलं की त्यांना खरं वाटतं. आणि मग आम्ही त्याला ग्राम संवाद नावाचा कार्यक्रम सुरू केला 94 साली. मग गेल्या वर्षीत मग तो कार्यक्रम आमचा आम्ही 1 एप्रिलला घ्यायचो आर्थिक. आता तो 1 ते डिसेंबरला घेतो आपण. आणि मग पैसे किती आले गेल्या वर्षी, खर्च कसे झाले, कुठल्या योजनेतून, ज्या योजनेतून आले त्या अधिकारी समोर स्टेजवर आणि समोर गावकरी. आणि मग लोक म्हणायला लागले अरे इथं काय सांगतो, ग्रामसभेत जाऊन सांगतो तुझी समस्या. आणि मग ते प्रश्न बंद झाले. आणि आता बोलताना म्हटलं की तुमच्या गावामध्ये पुतळे नाही आहेत किंवा तुमच्या गावामध्ये कुठलंही डिजिटल होर्डिंग लागत नाही. मग याला तरुण पिढी कसा प्रतिसाद देते? नाही आम्ही त्यांना समजून, आता मीच मुलांना घेऊन रायगडावर परिक्रमा केली, शिवनेरीला जाऊन आलो. मी मुलांना घेऊन फिरतो. ज्यावेळी मुलांचा कार्यक्रम असा, मुलं, महिलांचं काय असेल तर महिला असतात, शेतकऱ्यांचं असतं शेतकरी असतात. आणि नेहमी संवाद असतो आमचा. आमच्या एका इमारतीला नावच आहे स्टेजच्या ग्रामसंवाद. एकाला आहे ग्राम संसद ग्रामविकास आणि एकाला आहे ग्रामदर्शन. म्हणजे गावाच्या प्रयत्नातून जे घडलं त्याचं प्रदर्शनी केलेली आहे. आणि प्रत्येक आमच्या इमारतीत अँटी चेंबर नावाचा कन्सेप्ट नाही आहे. वा. आणि ग्रामपंचायतीत आम्ही कमर्शियल पंचायत बांधली नाही. कारण शासनाचं धोरण असं ग्रामपंचायतीचं उत्पन्न होईल, खाली गाळे काढायचे व्यापारी गाळे आणि वरती ऑफिस. पण आम्ही व्यापारी ग्रामपंचायत करायचं नाही हे ठरवलं. भले आजही 2.25 लाखाचं उत्पन्न आहे. एवढे लोकांना सामोरं जाणं शक्य नाही पण आम्ही आमचं मेंटेन करतो. ते
पण मग तुम्हाला या सगळ्या योजना राबवताना जो काही पैसा लागतो तो कुठून आणता? नाही, मग एक तर पहिलं आमचं जास्त पहिलं काम झालं ते वेगवेगळ्या अभियानातला सहभाग आमचा. बर. त्यामुळं गावातली माणसं जे शेतात राहायला गेली असे जवळजवळ 40-45% लोक असतील, 50% तरी. मग त्यांची पडलेली घरं होती. मग एक तर तुमचं आहे बांधून घ्या, नसल तर ज्यांना पाहिजे त्यांना द्या. एक मंगल कार्यालय केलं आम्ही, 2100 रुपये एका लग्नाचे घेतो. बर. 18 लोकांनी स्वतःचे घरं दिले, ते पाडले, श्रमदान केलं, त्या दगडाचं कंपाऊंड त्या काळी केलं आणि मग वेगवेगळ्या योजनेत ते बसून आता तिथे 2100 रुपयात लग्न होतं. क्या बात आहे. पुन्हा आम्ही दुसरं शाळेला 16 लोकांनी जागा दिल्या, गावातल्या लोकांनी स्वतःची जागा दिली. त्यामुळे 4थी शाळा 7वी पर्यंत, 7वीतून ते 10वी पर्यंत गेली. ग्रामपंचायत इमारत बांधायला आत्ता लोकांनी पैसे दिले. मग त्या प्रवेशद्वार जे केलं ना, 60 लाखाचं टेंडर होतं. त्याला युवराज छत्रपती संभाजीराजेंनी त्यांचा एक खासदार निधी दिला होता 25 लाखाचा. आणि एक सुधीर भाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री असताना भाऊंनी जनसुविधेतून काही पैसे दिले, 60 लाखात झालं. पण प्रत्यक्ष काम करताना तो दगडामध्ये ते 82 लाखावर गेला. कमी पडलेले एवढे पैसे लोकांनी गावात आणून टाकले. म्हणजे 35 वर्ष शासकीय योजनेमध्ये पैसे कमी पडले तर गावकरी टाकतात, हे एकमेव उदाहरण आहे. खरंय. पण मला सांगा, तुम्ही असं ऐकलेलं आहे की तुमच्या गावामध्ये एखादा मच्छर किंवा डास सापडला तर 100 रुपये दिले जातील असं तुम्ही बक्षीस जाहीर केलं होतं. हा, काय त्याच्यामुळे केलं? नाही, ते एक आहे त्याचं की 100% शौचालय आणि शोष खड्डे आम्ही केलेले होते. उघड्यावर ड्रेनेज नाही, कारण पाणी योजना महिला चालवतात आणि गेली 19 वर्ष झाले आमच्या पाणी योजनेचा बिलासहित मेंटेनन्स खर्च हा फक्त 78,000 रुपये. बर. फक्त 78,000 रुपये 19 वर्षात. बर. आणि दिवसाआड रोज पाणी देत नाही. ज्यांना पाण्याचं कनेक्शन पाहिजे महिलेच्या नावावर देतो आम्ही. बर. घर महिलेच्या नावावर, हे पाण्याचं कनेक्शन महिलेच्या नावावर त्या काळी केलेलं आहे 25 वर्षापूर्वी. आणि महिला पाणीपट्टी वसूल करतात. आज 3-4 लाख रुपये भांडवल शिल्लक आहे आणि 12 महिने एक काही दिवस पाण्याचा खाडा नसतो. पण रस्त्यावर एवढंसं पाणी तुम्हाला मे महिन्यात सुद्धा दिसणार नाही. आणि शोष खड्डे आहेत, ड्रेनेज केलेलं आहे व्यवस्थित. मग शोष खड्ड्याचं त्यामुळे उघड्यावर कुठेही काही दिसत नाही. सांडपाणी व्यवस्थापन कसं करता? आणि मग तेच जे पाणी आहे त्याचं रिसायकल करून पुन्हा झाडांना वापरलं जातं पुढे. ओके. म्हणजे तुमच्याकडनं फक्त आता ह्या 4 वर्षात सलग पाऊस पडायला लागला. हो. जास्त पडला तर गवत बिवत दलदल झाली तर कुठेतरी थोडंसं, नाहीतर नाहीच्या बरोबर आहे मच्छर. क्या बात आहे. प्रदूषण मुक्तीसाठी काही विशेष प्रयत्न करताय? आता प्रदूषण मुक्तीसाठी आता प्लास्टिक तसं पिशवी जर एक तर येतच नाही ना आली घरात का ते मुलं शाळेत जमा करतात. दरवर्षी 500 रोपं आम्ही तयार करतो रोपवाटिका. त्याला रानमेवा अभियान नाव आहे. मग ती मुलं त्यात बी टाकतात, सीजनचं सीड कलेक्शन, रोपं तयार होतात आणि जूनमध्ये जे झाड ज्याला आवडेल ते घेऊन जायचं. याचा परिणाम प्रत्येक घराजवळ 5 तरी फळाचे झाडं येतात. सीताफळ आहे, जांभूळ आहे, डोंगरात करवंद लावले खूप, आंबा आहे, नारळ आहे, चिकू आहे, कढीपत्ता आहे, पुन्हा तुमचं शेवगा आहे आणि 4 तरी फुलाची झाडं आहेत. आणि त्याला कारण मग जो मुलगा तो चांगलं मोठं करील त्याला आम्ही बालवृक्षमित्र पुरस्कार देतो. क्या बात आहे. तर तो एक बालपणी पाहिलेला रानमावा मेवा आता ते मुलं रानमेवाचा अनुभव घेतात. आपण नेहमी म्हणतो की आम्हाला जेव्हा विकास करायचा आहे त्यावेळी सुरुवातीला म्हटलं की आपण इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष देत असतो. चांगले रस्ते पाहिजेत, चांगल्या इमारती पाहिजेत, लाईट दिवाबत्तीची चांगली सोय पाहिजे. हे सगळं तर तुम्ही केलेलं आहे. पण त्याच्याचबरोबर लोकांच्यामध्ये आध्यात्मिक किंवा लोकांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्मिती व्हावी यासाठी तुम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. कोणत्या गोष्टीवरती अधिक मेहनत घ्यावी लागली? नाही, सर्वात महत्त्वाचं की पहिल्यांदा पैसे नव्हते योजनाला आणि त्यावेळी सरकारकडे कॉर्पोरेट फंडिंग, फॉरेन फंडिंग असं काही नव्हतं. पहिलं आम्ही श्रमदान आणि लोकसभा आणि 92 साली ग्राम अभियान आलं. मग गाडगेबाबा ग्राम अभियान किंवा संत तुकाराम वनग्राम स्पर्धा अभियानात उतरलो. श्रमदान, लोकसहभाग हे केलं आणि त्याच्यामुळं जे बक्षिसं मिळाले त्यातून एखादी शाळा खुली झाली किंवा एखादा रस्ता झाला, ही कामं व्हायला लागली. तसं लोकांचं इन्व्हॉल्वमेंट त्यात वाढत गेली. आणि मग पुढे व्हिजिटला एखादे मंत्री महोदय आले, पालकमंत्री आले किंवा कोणी मंत्री आले की मग तिथे एकच समस्या मांडली का ते. पण आम्ही आजपर्यंत 35 वर्ष कुठलाही वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री गावात आला आम्ही त्यांना मागितलं नाही काहीच. बर. मागायचं नाही, पण ते स्वतः होणारे समस्या पाहिल्या काही झालं अधिकाऱ्यांना सांगायचे केलं पाहिजे.
आम्ही एक पाळलं की मागणी करायची नाही कधी. क्या बात आहे. जे काही आहे ते आधी स्वतः श्रमदानातून करायचं, करायचं. करून दाखवायचं आणि मग जेव्हा लोकांच्या समोर येईल, लोकांचा, प्रशासनाचा, नेत्यांचा विश्वास बसतो, त्यांच्यातल्या चांगुलपणाला हात घालायचा, म्हणजे आपोआप ते गावाला जे आवश्यक आहे ते देतात. आता शेवटच्या टप्प्यात आलो या मुलाखतीच्या. मला सांगा, माणूस जसजसा मोठा व्हायला लागतो तसतसे त्याच्या भोवतीनं हितशत्रू तयार व्हायला लागतात. आपल्याकडे ती एक मानवी वृत्ती आहे की पाय ओढायचे. तुम्हाला पद्मश्री सारखा एवढा मोठा पुरस्कार मिळाला. अनेकांना पोटशूळ उठला असेल, कारण उठतोच तो. कुणी आपल्यापेक्षा चांगलं काम करतोय तर ते बघवत नाही. त्यातून तुम्हाला कधी विरोध किंवा तुमच्यावरती काही चुकीचे आरोप करायचा प्रयत्न झाला आणि त्याच्यातून तुम्हाला निरुत्साह वाटला किंवा कशासाठी आपण हे करतोय असं कधी वाटलं का? नाही, असं की गावात जेवढं आपण दुसऱ्यांसाठी काम करायला निघतो त्यावेळेस समोरची माणसं आपल्याकडे संशयाने पाहायला लागतात. अरे यांना काहीतरी मिळतंय म्हणून हा पळतोय किंवा विनाकारण पळत नाही. एक्झॅक्टली. ही एक भूमिका असते. आणि दुसरं काहीच नाही केलं, अरे हे तर निष्क्रिय आहे, काहीच करत नाही. मग दोन्ही बाजून लोक असतात. आणि म्हणून ज्यावेळेस मी पाहिलं की 90 साली निवडणूक आपलं आता 2020ला पद्मश्रीची घोषणा झाली. खरं म्हणजे देशातला पहिला सरपंच ज्याला पद्मश्री मिळाला, म्हणजे तो भारत सरकारने पंचायत राज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी, विनोबाजी आणि दीनदयाल उपाध्याय की ज्यांनी शेवटच्या पंक्तीचा विचार मांडला होता अंत्योदयाचा, त्याचा हा सन्मान आहे असं मी मानतो. आणि त्यावेळेस हे ज्यावेळेस काम झालं, घोषणा झाली आणि दुसरीकडे निवडणूक लागली. आता नेहमीप्रमाणे कोणतरी फॉर्म भरायचं, काढून घ्यायचं. पण तो प्रसंग असा घडला की ते फॉर्म काढले नाही आणि पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जावं लागलं. खूप वाईट वाटलं. अरे आता पद्मश्रीची घोषणा झाली, निवडणूक होते, याचं वाईट वाटलं. पण मग पुन्हा एक मनाचं मनोबल तयार झालं की कुठली तरी शक्ती आहे ज्याला आपल्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं आहे, म्हणून ते आपल्या पुढे समस्या मांडते आणि उत्तरही ती देते. आणि मग तिथून एक मनाचं तयार झालं. एक 4 दिवस खूप डिस्टर्ब होतं, खूप म्हणजे जेवत नव्हतं की आता एवढं आणि एवढा सन्मान मिळाला. एवढं काम करून जर ते लोकांना रुचत नसेल, मग ते काही ठराविक लोक जर त्यांना बघवत नसेल, तो त्रास होणं साहजिक आहे. खूप वाईट वाटलं. पण मग तिथे एक ऑटोमॅटिक एक मनोबल असं वाढलं की चला आता आपण एवढं काम केलंय ना, तर आपण एक परीक्षा देऊ, आपलीच परीक्षा आहे आता. मग ज्यांना हे झालेलं काम आवडलंय ते कामाला मतदान करतील आणि ज्यांना आवडलं नाही ते विरोधात करतील. दारू नाही, पैसा नाही, भांडण नाही, वाद नाही, तंटा नाही. अगदी BBC सहित आंतरराष्ट्रीय चॅनलसुद्धा गावात येऊन गेले. अरे एवढं काम केलं तुम्ही, इलेक्शन का? मग मी एवढंच सांगितलं कि जिन हाथों ने ये काम खड़ा किया है वो हाथ गांव संभालने के लिए कैपेबल है या नहीं, ये रिजल्ट के बाद पता चलेगा. 96% लोकांनी कामाला वोटिंग केला. आणि मग पुन्हा तो रिझल्ट लावल्यावर सगळे चॅनल एका गावच्या निवडणुकीसाठी, एका गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी इंटरनॅशनल मीडिया दक्षता घेते. त्या कामाचं मूल्य तेवढे असतं. आणि मग ते झाल्यावर दुसरी बाजू हे झाली की इलेक्शन झाले, 3 वर्ष झाले आणि गावातही हे इलेक्शन झाल्यानंतर सगळ्या उत्साहाने मुलांनी DJ ते डॉल्बीन ते खूप आम्ही सांगितलं, फार आनंदाची घटना घडलेली नाही. आणि मग मी गावाला पुन्हा आवाहन केलं की आपल्या सर्वांच्या 35 वर्षाच्या प्रयत्नातून ग्रामस्थांच्या प्रामाणिक प्रयत्नाला प्रशासनाने प्रामाणिकपणे मदत केली, राजकीय व्यवस्थेने प्रामाणिकपणे मदत केली आणि मीडिया चौथा स्तंभ ज्यांनी रकानेचे रकाने भरून छापलं, या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून पद्मश्री घ्यायला जाणार आहे. आपल्या सर्वांचं यश आहे. निवडणुकीनंतर आपण पद्मश्री घेऊन आलो की आपण सगळे फटाके उडवून आनंद उत्सव साजरा करू. तुम्हाला सांगायला आनंद होईल, एवढा 25 जानेवारी 20ला घोषणा झाली होती, तर 26 मार्च कोविडची अनाउन्समेंट होतं पहिली, माझे सत्कार चालू होते. दिल्लीपासून निघलो तर पुणे एअरपासून गावात जाण्यापर्यंत शेजारची गाव तर अख्खं होतं खरडून. म्हणजे विरोधात ज्यांनी वोटिंग केलं ते सुद्धा होते. आणि मी आव्हानच केलं होतं, आपल्या सगळ्याचा प्रयत्न आहे, भले निवडणूक झाली असेल ती बाजूला ठेवू, सन्मान आपल्या सर्वांचा आहे. सगळं गाव एकत्र आलं, जो सन्मान केला मग तो एक आनंद आहे. त्यामुळे मी कधीही गेली 35 वर्ष हा विरोध करतोय, हा हे करतो, मी कधीही पाहत नाही. कुठली योजना आली एका दोरी सर्वांना घ्यायचं. म्हणजे द्वेष, राजकीय वैर हे शब्द तर नाहीतच, पण निवडणूक झाली,
ती प्रक्रिया तिथं संपली. हा. आता पुन्हा सगळ्यांना एकत्र करून गावाच्या विकासासाठी काम करायचे, ही प्रामाणिक आणि अस्सल भावना पोपटराव पवारांकडे आहे. शेवटचे दोनच प्रश्न आहेत. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचे की आदर्श गाव ही तुमची संकल्पना म्हणजे काय आहे? नाही, आदर्श गाव म्हणजे वेगळे आदर्शाचे काही प्रकार असतात. काही गावं आदर्श म्हणजे आताही सकाळी प्रस्तावनेत खासदार धनंजय माडिक साहेबांनी जो मुद्दा मांडला, आदर्श म्हणायचं का चला, आणि हिवरे बाजार आदर्श काय, की तेच आहे की काही गावं आदर्श रस्त्याने होतात, ड्रेनेजने होतात, काही शौचालय बांधलेले, काही झाडं लावून होतात. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा या सगळ्या आहेत. मला वाटतं पहिल्यांदा माणसाचं मनोवृत्ती बदलणं हे पहिलं आदर्श मॉडेल आहे. आणि एकदा तो बदलला की मग आपोआप सहभाग वाढत जातो. म्हणून आम्ही पहिल्यांदा जे केलं, आम्ही ठरवतं गावची गरिबी कमी करायची. आज एका दारिद्र्यरेषेच काढ नाही, फुकट कोणी मागायला येत नाही. आम्ही झाडं एवढी लागली की आज फक्त आता वाघ यायचा बाकी. आम्ही नेहमीच सांगतो की त्याला म्हणावं फक्त दाजीपूर अभयारण्यातच राहा, आमच्याकडे बिबट्यासहित आहे, मोर आहेत. म्हणजे एक काळी 95 पर्यंत गावातली माणसं अन्नासाठी स्थलांतरित व्हायची आणि आज दक्षिण आफ्रिकेपासूनचे पक्षी आमच्या तलावावर येतात. हा जो बदल आहे. आणि ज्या गावात 800 रुपये वार्षिक उत्पन्न होतं, 400-500 हातात मिळणं अवघड, त्या गावात आज म्हणजे पर फॅमिली पर इयर जवळजवळ 9 लाख रुपये उत्पन्न आहे. हे आम्ही सांगत नाही, तर हे गोखले इन्स्टिट्यूटने मूल्यमापन केलं पुण्याचे. आणि पूर्णपणे आता हे गाव व्यसनमुक्त आहे. हा, व्यसनमुक्त खूप होतं, ते आता कंट्रोल तिथे काम सतत करत राहावं लागत असं, पण कंट्रोलमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे की नवीन पिढीला ज्यांना राजकारणात यायचे त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, आता कसं आहे, आपण पाहतो सगळं त्यावर भाष्य करण्याबरोबर नाही. पूर्वीचा एक काळ होता, कामातून राजकीय स्पर्धा असायची. म्हणजे राजकारण बदललं हे तुम्हाला मान्य आहे? सर्वांनाच मान्य करावं लागेल. पण आता कामापेक्षा एकमेकाचं वस्त्रहरण करण्यामध्ये जे पाहतो, त्यामुळे खूप मोठं सामाजिक नुकसान त्यामधून. मनी आणि मसल पॉवर असल्याशिवाय राजकारण करता येत नाही, हे जे काही आता एक नवीन समीकरण झाले, त्यामुळे सर्वसामान्य माणसानं आता निवडणूक लढवायचीच नाही असं म्हटलं जात. पण असं म्हणतो आपण, पण ते आहे संभव आम्ही योगे म्हणतात ना, तर आहे शेवटी कुठल्याही निगेटिव्हिटीचा आलेख ज्यावेळी उंचीवर जातो त्यावेळी सकारात्मक अंकुरण सुरू होतं. बरोबर. त्यावेळी एकदा वाईट असं का चांगुलपणा जन्माला येतो. म्हणून जशी संकट येतील तशा प्रकारचा विचार आणि नेतृत्व जन्माला येत असं. शेवटी राजकीय व्यवस्थेला दोष बसण्यात अडचण आहे. लोक काय म्हणतात, का रे एवढं आता खूप करप्शन वाढलंय, पण निवडणुकीचा खर्च, पार्टी फंड आणि इलेक्शन फंड ही आपली विकासातली सर्वात मोठी अडचण आहे. आणि आपल्या देशातला सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्टर आदर्श कोण असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुले आहेत. तर ज्यांनी खडकवासला धरण बांधताना जे काम केलं, चुना आणि ते सप्लाय, ते म्हणे मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, जेवढं काम केलं तेवढेच पैसे घेईन आणि मी राष्ट्र निर्माण करणारं काम करतोय. कारण इथे जे पाणी आढळ, त्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरशिप वाईट नाही, पण ती समाज आणि राष्ट्र निर्माण करणारी असली पाहिजे. म्हणून एक आहे की कुठंतरी आता निवड, आता कुठलीही राजकीय व्यवस्था घ्या, फार कोणी प्रामाणिकपणे म्हणला मी आता 1 रुपया वाटणार नाही, काही नाही, आणि मला तुमच्यासाठी खूप लोक डिपॉझिट व्यक्त करून टाकतात. म्हणून आता दोष देण्यापेक्षा पुन्हा मी नेहमी एक सांगतो की स्वर्गीय राजीव गांधी यांच्यामुळे टेक्नॉलॉजीत आज खूप मोठं नाव आहे. पण त्यांनी 21 वर्षाचं मतदानाचा अधिकार 18 वर्षात दिला. तर मला असं आज वाटतंय 18 ऐवजी आता तो 25 केला पाहिजे. माझं मत कशासाठी द्यायचं हे जर मला समजत नसेल, मी फक्त एका दारूच्या बाटलीवर, एका जेवणावर, एखाद्या छोट्याशा कामावर किंवा एखाद्या होल्डिंगवर फोटो आला म्हणून मत देणार असेल, तर मग विकासाचं गणित नेमकी कुठल्या दिशेने जाणार आहे. म्हणून आपल्याला टेंडर भोवती फिरणारी व्यवस्था, मग बदल्याचे टेंडर असो किंवा कामाची, ही जर वेळेत थांबवली नाही तर गावाबरोबर शहरांना सुद्धा त्याची किंमत मोजावं लागणार आहे. कारण आज 75 वर्षाचा अमृतकाल आपण साजरा केला. त्या अमृतकालात निसर्गाकडून जे घेतलं ते त्या 25 वर्षात परत दिलं नाही. आता मानवी अस्तित्वच भूतलावर संकटामध्ये, आणि तापमान बदलाचा जो परिणाम
ग्रामविकास आणि कृषी विशेष करून भारतावर जास्त होतो, कारण भारत हा खेड्यांचा देश आहे आणि भारत हा शेतीप्रधान देश आहे. म्हणून मोठी गुंतवणूक असणारी शेती भविष्य काळात सर्वात संकटात असणार आहे. कारण काय, डाळिंब, द्राक्षे, ऊस याची गुंतवणूक मोठी. अचानक गारपीट झाली, ढगफुटी किंवा कमी पाऊस अचानक पडला, असं काही घडलं तर तो लॉस एवढा. म्हणून पीक विमा आणि हे जे पाहतोय तर हे डिझास्टर हे सर्वात मोठी मिनिस्ट्री ठरण भविष्य काळामध्ये. आज जसं ग्रह आणि महसूलला डिमांड आहे तसं पुढच्या काळात डिझास्टर मंत्रालय जे संकट आपत्कालीन त्याला सर्वात जास्त, कारण आता मोठं बजेट ते वाढत चाललेलं आहे इन्शुरन्स आणि ते. सरकारच्या या रेवडी संस्कृतीबद्दल काय वाटतं? अनेक ज्या काही मोफत दिलं जातं त्याच्याबद्दल सर्वात घातक आहे. समाजाची क्रय शक्ती संपत चाललेली आहे. कारण हिवरे बाजारमध्ये आम्ही एकही प्रधानमंत्री आवास योजनेचं घर सुद्धा फुकट देत नाही. तू काय त्यात कॉन्ट्रीब्यूट करशील ते घेतलेले पैसे बँकेचे परत दिले पाहिजे. 100% वसूल असतो आमचा नॅशनल बँकेचा. शिवाय वीज बिल आम्ही 17-18 पर्यंत 100% नील असायचं. पण 19च्या निवडणुकीत ज्या घोषणा झाल्या वीज बिल माफ करू, त्यामुळे पण तरी हॉस्पॉवरवर आम्ही 3000 रुपये भरतो. म्हणजे हिवरे बाजार आज स्वावलंबी होण्याचं कारण तिथला माणूस स्वावलंबी झाला नाही. तिथल्या लोकांची मानसिकता बदलली. मानसिकतेमध्ये सकारात्मकता आणली, अध्यात्म आणलं, पॉझिटिव्हिटी आणून त्यांना सांगितलं की नाही आपल्याला आत्मनिर्भर जगायचे, आत्मनिर्भर व्हायचे. आणि जेव्हा ते लोकांना पटतं की आपलं नेतृत्व पण तसंच पूर्णपणे निस्वार्थीपणानं काम करते, दूरदृष्टीनं काम करते, आपल्या पुढच्या पिढ्यांना त्यांच्या पायावर अभिमानानं स्वाभिमानानं उभं राहावं यासाठी प्रयत्न करते, तेव्हा लोकांचा विश्वास बसतो. पोपटराव पवारसाहेब, खरं तर तुम्ही आज खूप बिझी आहात, पण तुमच्या या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, भविष्यातल्या तुमच्या काही योजना आहेत का? नाही, भविष्यातलं सर्वात महत्त्वाचं का जे पिकतंय, कारण शेतकऱ्याला पिकवायचं माहिती पण त्याला विकायचं माहिती, आणि त्यामुळे सर्वात जास्त समस्या शेतीपुढे त्याचं मार्केट व्यवस्था नसते. आता आम्ही हिवरे बाजारचा ब्रँड करून जे गावात पिकणार आहे ते विकायचं. नॅचरल ऑर्गॅनिक यातही दुमतं आहेत आज सध्या. तर आम्हाला ते करायचं की या तापमान बदलाचा जो सर्वात मोठा परिणाम शेतीवर होणार आहे. पण आम्ही सिजनेबल पीक क्रॉपिंग पॅटर्न आहे. आमचं जास्त पाण्याचं पीक घेत नाही, 12 महिने पाणी लागतं ते पीक घेत नाही. खरी पाणी रब्बी आणि उन्हाळ्यात जनावरांचा चारा आणि कोरडवाहू फळबाग आहे. जास्त आमच्याकडे सीताफळ आहे, पुन्हा पेरू आहे आणि थोडंफार संत्रा आहे, नाही तर बाकी पिकं घेत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं का दूध व्यवसाय वाढलेला आहे आणि सिजनेबल असल्यामुळे ताळेबंदाच्या आधारे आता यावर्षी आम्ही 16 कोटीचा कांदा विकला आहे. कांदा, बटाटा आणि दूध 60-70 लाख रुपये महिन्याला येतात. म्हणजे 22-24 कोटीपर्यंत यावर्षी गेलो. अजून पुढचे 4 महिने जायचे. क्या बात आहे. म्हणजे 91 मिलेनियर्स येतात आज गावात. पूर्वी माहीत नव्हतं, पण आता जो सर्वे गोखले इन्स्टिट्यूटने केला, रँडम न करता आम्ही 100% हाऊस होल्ड घेतले त्या. आणि ते पाहिलं स्वातंत्र्याचं म्हणजे 1947 ते 72चा दुष्काळ, 72 ते 89 मे येण्यापर्यंत आणि 89 ते आत्तापर्यंत. आणि मग त्यात इतकं छान आलेलं आहे सगळं. म्हणून एक आहे की प्रत्येक गावात हे होऊ शकतं, फक्त कोणीतरी प्रामाणिकपणे 5 वर्ष काम करण्याची गरज आहे. या देशात पुन्हा सोन्याचं धोरण निघेल एवढी क्षमता, म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती भारतात इतकी विविधता सर्व क्षेत्रात जगाच्या पाठीवर कुठे नाही, ते आपल्याकडे आहे. म्हणून आपल्या संतांनी आता सिंहस्थ कुंभमेळा चालू आहे, म्हणजे जगातला लोकसहभागातला जल उत्सव अतिप्राचीन आहे. म्हणून आपण पाहतो की लोकसहभागाचे सण आणि उत्सव आहेत आपले सगळे. कारण 59-60 दिवसात पडणारा पाऊस आता 39-40 दिवसात येतोय. गेल्या वर्षी 22-28 दिवसात पडला. सगळ्यात मोठा धोका भारतीय शेतीला आता तोय. थेंबाचं आकारमान वाढलं, कमी वेळेत जास्तीचा पाऊस पडतो आणि त्यामुळे तो जो फर्टाईल सॉईल आहे, आपली उपजाऊ माती आहे, तोच बरोबर घेऊन चाललेला. म्हणून जगभरातील शास्त्रज्ञ चिंतन करतायत की 2025 पर्यंत 40% लोकसंख्येला जगाच्या चांगलं पाणी आणि चांगलं अन्न खायला मिळणार आहे. कारण आज आपण एकच उदाहरण घेतलं, आता आंब्याला मोहर आलाय. एक काळ्या आंब्याच्या मोहरावर इतक्या मधमाशा असायच्या, भीती वाटत होती. आता आंब्याच्या झाडावरती मधमाशा मोजता येतात.
2, 5, 10च्या हो, पुढे. हो. कारण गेली मी 5 वर्ष त्यावर हे पाहिलं. यावर्षी तर ते खूप कमी आहे, कारण रासायनिक खतं आणि औषधं ज्यामुळं 75 वर्षात पंजाब संपला. हो, खरं आहे. घराघरात कॅन्सर आला, व्यसन आले, लहान लहान मुलं. आज भविष्यकाळात सर्वात मोठा धोका सोशल मीडियाचा आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आला. जर आपलं मनोबल चांगलं नसेल तर सर्वात मोठं व्यसनाधीन मुलं त्यात होऊन आत्महत्येचं प्रमाण कदाचित कुटुंबात 4-4 आत्महत्या केलेली दिसेल. आणि आता वडील नाही आत्महत्या करणार, लहान लहान मुलं करतील. कारण आता जे संस्कार देणाऱ्या गोष्टी गावात राहिल्या नाही. कुटुंबात एकत्र बसणं, संवाद करणं. सकाळी 10 वाजता घरातून शाळेत गेलेली मुलगी पुन्हा सुरक्षित घरी येईल का नाही याची भीती. आणि आता जे पोलीस डायरीला जे क्राईमचं दिसतं आहे की आज 16-17 वयाच्या आतलेच एज ग्रुप आहे हे जे घडत आहेत. म्हणजे हे इतकं धोकादायक भीषण आहे. भीषण. आणि अशा वेळेस जर राजकीय एक विचार नसेल तर समाज याची वाताहत झालेली आपल्याला दिसेल. म्हणून समाजासाठी नवा आदर्श निर्माण करणं आणि तो आदर्शवाद हा राजकारणातूनच येतो. राजकारणातून आदर्शवाद निर्माण होऊ शकतो, टिकू शकतो. प्रत्येक गाव प्रगतीच्या दिशेनं जाऊ शकतं. त्यासाठी चांगलं नेतृत्व पाहिजे, पोपटराव पवारांसारखं. आज पोपटराव पवार यांनी आपल्या कृतीतून हिवरे बाजारला एका आदर्श उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे. मला वाटतं असे पोपटराव पवार राज्याच्या प्रत्येक गावात जर तयार झाले तर नक्कीच महाराष्ट्र हे देशातलं सर्वात समृद्ध संपन्न असं राज्य असेल. आज पोपटराव पवार साहेब आमच्या स्टुडिओमध्ये आले. खूप त्यांना अजून काही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यांच्याकडे वेळ कमी आहे. मी त्यांना आत्ताच विनंती करतो, पुढच्या वेळी ज्यावेळी कोल्हापूरला याल तेव्हा आवर्जून वेळ काढून या. अजूनही आपल्याला एक मुलाखत घ्यायची आहे. आज पोपटराव पवार साहेब आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि मनमोकळेपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयाची चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.